सुरू आहे सध्या. बापरे बाबो सोयाबीन गेली. नमस्कार मंडळी, मी उमेश ढेरे, बोडका बुद्रुक तालुका, घनसंगी जिल्हा जालना. घनसंगी तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये भयानक ढगफुटीचं दृश्य झालेलं आहे. दोन्ही डॅम भरलेले आहेत. चिंचोली व घनसंगी तळ्याचा दोन्ही डॅम भरल्यामुळे पाण्याचा ओव्हरलोड झाला की पाणी आज हे बघू शकता दृश्य आहे. ही सोयाबीन तर अक्षरशः राहिली नाही, सगळी सोयाबीन पाण्यामध्ये गेली. आज हिची अवस्था याच्यामध्ये 2018 मध्ये पण अशीच परिस्थिती झाली होती. तर अक्षरशः सगळी सोयाबीन नायलाट झालेली आहे. काढायचं काम नाही पडत. अक्षरशः अख्खी सोयाबीन कामातून गेली आणि इथं सोलरचे पॅनल पण वाहून गेलेले आहेत. आणि दृश्य सांगतो शेतकऱ्याचं अवघड झालं. तळ झालं, तळ इतके भयानक ढगफुटी झालेली आहे. काय सोयाबीन मोसंबी
खतम ते जाऊन मागच्या वर्षी गाड्या जात ना त्या गाड्या खाली शिरत होत्या पाण्याचं गेलं पाणी बुडील ना ठीक आहे ना पाहुणी पाणी असं का रे हा पाहुणी हे पाहुणी पाहुणी तिथे भेटन तुला पाणी ना आल्यापाशी ना आलं पाणी वडीन बी येते आहे का नाही मग इथं गेले की जागेत माणूस खड्ड्यात जाईल गेला बापूच्या वाटात विचारत नाही राहिला इकडे शंकाच्या लागायला शंका फोन उठली ना अरे पाणी मोबाईल जाम कुठेतरी बांधून का करतो आमच्या पलगावर पाणी द्यायची बारी तुमच्या घरात आलं पाणी जाऊ द्या हे बघा मित्रांनो नमस्कार. हे मासेगाव तळ्यातील मारुती ठिकाण आहे. मारुतीचं तळं असं मानलं जातं याला. तर ह्या तळ्याचं मित्रांनो पाणी भीतीला टाकलेलं आहे. माझे नाव आप्पासाहेब नौकरा भाले आहे. तर हे बघा मित्रांनो मारुतीचं मंदिर आहे. हे खूप पाणी आता वाढलेलं आहे मित्रांनो. हे बघा हे आपलं घर आहे. सांड्याच्या तोंडालाच आहे घर. हे बघा मित्रांनो आता हे भीतीला पाणी टाकलेलं आहे. खूप वाढलेलं आहे मित्रांनो पाणी. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती पाण्याची वाढ झालेली आहे. इरफान भाई अजून थोडं असतं तर आपलं आंघोळीच करता आले असते त्याच्यात. नाही आताही जर बसलं ना तर तुमच्या उंचीनुसार आंघोळ व्हायला पाहिजे. माझी होईल इरफान भाई. नाही ज्याला पुढं गड्ड आहे ना एक मोठं. युवा शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो. कंबर दुखली रे बाबा. या वयामध्ये कंबर घायला दुखायला पाहिजे तुमची. नाही हे तुम्ही वेगळ्या वळणावर या गोष्टीला नेत आहे.
पण नक्कीच म्हणजे युवा शेतकरी संघर्ष समिती- अरे इथं आत्ता सरपट गेलं होतं. युवा शेतकरी संघर्ष समितीचे जेवढे सदस्य आहे, ते पाव आमची मरमर नाही बघा, आपले माऊली आणि इरफान भाई चांदर साहेब हे पाण्यातून सगळ्या शेती आज फिरत आहेत आणि खरंच अशा नेतृत्वाची, अशा तरुण युवकांची आपल्या शेतकरी जे पुत्र आहेत त्यांना खूप गरज आहे, जेणेकरून विमाच्या बाबतीमध्ये यांचं फार काम, खूप चांगली भूमिका हे बजावणारे आहेत. धन्यवाद आपल्या सर्व टीमचे बरं का. धन्यवाद. युवा संघर्ष समिती ही फक्त कागदोपत्रीच नाही आणि ऑफिशियली नाही, आणि लोकांना वाटत असेल की फक्त ऑफिसला जाऊन धिंगाणा करतात, पण ऑन ग्राउंड शेतकऱ्याचं काय नुकसान झालेलं आहे ते पण बघून ती व्यथा तहसीलदार मॅडम असो किंवा मग कोणतेही ऑफिस असो तिथं नेऊन मारतात. बरोबर. खूपच जबरदस्त दीपकराव. अरे कॅमेरामॅन दीपक बुनगेसह इरफान भाई, चांदर साहेब आणि माऊली उडान. एकरुखेचा मेन शेतीकडे जाणारा रस्ता या नदीवरील पूल वाहून गेलेला आहे. 300 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. अतिवृष्टी पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे. सुरू आहे सध्या. बापरे बाबा, सोयाबीन गेली. नमस्कार मंडळी, मी उमेश ढेरे, बोडका बुद्रुक तालुका, घनसंगी जिल्हा जालना. घनसंगी तालुक्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये भयानक ढगफुटीचं दृश्य झालेलं आहे. दोन्ही डॅम भरलेले आहेत. चिंचोली व घनसंगी तळ्याचा दोन्ही डॅम भरल्यामुळे पाण्याचा ओव्हरलोड झाला की पाणी आज हे बघू शकता दृश्य आहे. ही सोयाबीन तर अक्षरशः राहिली नाही, सगळी सोयाबीन पाण्यामध्ये गेली. आज हिची अवस्था याच्यामध्ये 2018 मध्ये पण अशीच परिस्थिती झाली होती. तर अक्षरशः सगळी सोयाबीन नायलाट झालेली आहे. काढायचं काम नाही पडत. अक्षरशः अख्खी सोयाबीन कामातून गेली आणि इथं सोलरचे पॅनल पण वाहून गेलेले आहेत. आणि दृश्य सांगतो शेतकऱ्याचं अवघड झालं. झालंय तळ झालं, तळ इतके भयानक ढगफुटी झालेली आहे. काय आकाश तुषारचा सट वाहून गेला. इतकी भयानक परिस्थिती झाली. लागू सगळे निघत हे बघा, हे पाणी उचललं आलं होतं. हे बघा काय राहिलं का थोडं. हे बघा असे किती वेळा खेळायची गरज नाही. पुढं खड्डा असं पाणी आहे का? काय आहे भयानक कृषी झाले. काय इतका भयानक पाऊस. वा, पाणी कमरा इतकं, पाणी कमरा इतकं. हे बघू शकतो इकडं दृश्य असं झालं. हे सोयाबीन बघायचं. नाही तिकडून तर जीत काल आहे. पलीकडला माणूस 50 रुपये घेतो, पलीकडून
हे लिंबाच्या फाट्याच्या वर पाणी राहील सोमनाथ. हे पाणी जर आलं त्याला फुल भरायचं म्हणल्या